मला खूप आनंद आहे। विशेषतः कुठलीही आव्हानात्मक परिस्थिती आली तरी ते दुःख बाजूला विसरून किंवा सावरून पुढं लढायची शिकवण आदरणीय पवारसाहेबांना, आदरणीय अजितदादांनी आजपर्यंत ती जी दिलेलीच आहे आणि त्यानुसार ही जबाबदारी सांभाळून पुढे जाणं हे निश्चित प्रकारे काळाची गरज आहे। सुनेत्राताई पवार हे अजितदादांच्या पाठीमागं सगळ्या गोष्टी सांभाळायच्या, ते टेक्स्टाईल इंडस्ट्री सांभाळत होत्या आणि त्याचबरोबर पवार कुटुंबाचं एकत्रीकरण ठेवणं, त्यांच्यावर जाणं, एक चांगले गृहिणी म्हणून ते करत होते। मागच्या 1 वर्षापूर्वी जेव्हा ते खासदार झाले तेव्हा त्यांची कामाची चुणूक, ते तेव्हा तालिका अध्यक्ष पण पार्लमेंटमध्ये झाले, तेव्हा त्यांनी ते ज्या पद्धतीने सांभाळलं आणि सुनेत्राताई पवार एक सक्षम महिला आहेत आणि त्या अत्यंत ताकदीने पक्षाचं नेतृत्व म्हणा किंवा उपमुख्यमंत्री पदाला न्याय द्यायचं म्हणा, ते अत्यंत चांगला करतील हा माझ्या मनामध्ये विश्वास आहे। म्हणून ते जर आज उपमुख्यमंत्री होत आहेत तर त्याचा निश्चित प्रकारे मला, आमच्या कुटुंबाला आणि जुन्नरकरांना त्याचा आनंद आहे। 2 राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी अजितदादा प्रयत्न करत होते, मात्र आता तशी परिस्थिती पाहायला मिळत नाही। नाही, परिस्थितीचा काय विषय, 100% राष्ट्रवादी एकत्र येणार। अजितदादांची पण तशी इच्छा होती आणि अजितदादांनी मला वैयक्तिकरित्या पण तसं सांगितलं होतं की 2 राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्याला पुढं भविष्यात एकत्र करून पुढं जायचे। आम्ही जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या वेळेस पुढे जात होतो तेव्हा आघाडी करायची का, तर आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची चर्चा करून आघाडी करायचीच हे आमचं ठरलं होतं आणि मग आघाडी करून तुतारी चिन्हाला किती जागा, घड्याळ चिन्हाला किती जागा, हे आमच्या वाटाघाटी आणि चर्चा चालल्या होत्या। तर त्यानंतर अजितदादा, अमोल कोल्हे साहेब ही आमची चर्चा झाल्यानंतर की आपल्याला पुढे एकच व्हायचं, तर कशाला आपल्यात तरी कन्फ्युजन ठेवायचं, आपल्याला एकच चिन्ह ठेवायचं, 2 पक्ष एकत्र करायचं म्हणूनच आम्ही घड्याळ चिन्ह हे एकत्रित निवडणुकीला सामोरं जात आहे। म्हणून काही जरी झालं तरी मला याची खात्री आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भविष्यात एक संघ होणारच। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।